पुढेच जर निकालाच्या वाचनानंतर कार्यकर्ते एकत्र जमू शकतात आणि त्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला। तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवगिरी या बंगल्याच्या बाहेर देखील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज विधान भवनामध्ये या निकालाचं वाचन करतील। अवघ्या तासाभरामध्ये निकाल वाचनाला सुरुवात होईल आणि 1 तास राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करतील। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांचा बंगला असेल त्याचबरोबर विधान भवन परिसरात देखील पोलीस बंदोबस्त आता वाढवण्यात आला। तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर देखील सुरक्षा आहेच आणि आता काही वेळापूर्वीच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। एकूणच निकालाचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे। 4:30 वाजता विधानसभा अध्यक्ष निकालाचं वाचन करतील। महाराष्ट्रासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर थेट आपण विधान भवनामध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडे। तर अक्षय, सध्या विधान भवनामध्ये आपण पाहतोय अगदी तासाभरामध्ये या ठिकाणी निकाल वाचनाला सुरुवात होईल। मात्र मोठ्या घडामोडी सध्या विधान भवनात सुरू आहेत। खरं तर थोड्याच वेळात संपूर्ण निकालाचं वाचन जे आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करतील। परंतु आता सध्या ही बाहेरची संपूर्ण विधान भवनाच्या बाहेरची संपूर्ण दृश्य आहे। एकीकडे पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। माध्यमकर्मींची मोठी रेलचेल जी आहे ती या संपूर्ण विधानसभेच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत समर्थक जे आहेत, दोन्ही पक्षाचे समर्थक जे आहेत ते देखील येऊ शकतात। त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी वाढवलेला आहे। परंतु आजचा जो निकाल असणार आहे अध्यक्षांचा तो ऐतिहासिक निकाल असणार आहे आणि त्या संपूर्ण निकालाकडे जे आहे ते लक्ष राज्यभरातल्या नागरिकांचं लागलेलं आहे। एकीकडे हा संपूर्ण निकाल जो आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी हा निकाल पाहावा याकरता त्याची व्यवस्था जी आहे ती विधानसभेकडनं करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण एक नंतर त्यांच्या सागर या बंगल्यावर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला त्यांना भेटायला आलेत। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे सुद्धा फडणवीसांच्या